അപ്പർ അഹോബിലത്തിലെ നരസിംഹസ്വാമി ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് വടിയും വാങ്ങി നേരെ മുകളിലേക്ക് നടക്കാൻ തുടങ്ങി. മുളവടി ബാലൻസ് കിട്ടാൻ വേണ്ടിയാണ്. രാത്രി നല്ല മഴയായതുകൊണ്ട് പാറയിടുക്കിൽ നല്ല വെള്ളമുണ്ടായിരുന്നു. ഇത് മലോല നരസിംഹസ്വാമി ക്ഷേത്രമാണ്. ഇത് രാവിലെ 9 മണിക്ക് തുറക്കുകയുള്ളൂ. ഇനി 2.5 കിലോമീറ്റർ പാറകളും അരുവികളും താണ്ടി വേണം പോകാൻ. ഈ സ്ഥലം പച്ചപ്പുകളാൽ പൊതിഞ്ഞ് വലുതും മനോഹരവുമായ വെള്ളച്ചാട്ടങ്ങളിലൂടെ കടന്നു പോകുന്ന സഞ്ചാരികൾക്ക് പ്രകൃതിയുടേത് ഏറ്റവും മികച്ചത് നൽകുക എന്നാണ്. പട്ടി ഈ വെള്ളത്തിൽ കൂടി നടക്കുമ്പോൾ സൂക്ഷിച്ച് നടന്നില്ല എന്നുണ്ടെങ്കിൽ തെന്നി വീഴാൻ ചാൻസ് കൂടുതലാണ്. ജ്വാലാ നരസിംഹത്തിലേക്ക് 2.5 കിലോമീറ്റർ വെള്ളത്തിൽ കൂടി നടന്നു കഴിഞ്ഞാൽ 420 പടികൾ കൂടി വീണ്ടും കയറണം.
10 പടികൾ കയറിക്കഴിഞ്ഞാൽ കുറച്ച് സ്ഥലം കാണാം. വേണമെങ്കിൽ അവിടെ റെസ്റ്റ് എടുത്തിട്ട് വീണ്ടും മുമ്പിൽ പോകാം. ഉഗ്രരൂപിയായ നരസിംഹ സ്വയംഭൂവാണ് ജ്വാല നരസിംഹം. ഉള്ളതിൽ വെച്ച് ഉഗ്രരൂപിയായ നരസിംഹ സ്വയംഭൂവാണ് ജ്വാല നരസിംഹ സ്വാമി. ഹിരണ്യകശിപുവിനെ വധിക്കാൻ ഉഗ്രരൂപം പൂണ്ട് തൂണു പിളർന്നു വന്ന ജ്വാല നരസിംഹം 8 കൈകളുള്ള രൂപത്തിൽ ഹിരണ്യകശിപുവിനെ മടിയിൽ കിടത്തി മാറു പിളർക്കുന്ന രൂപത്തിലാണ് ഇവിടെ ദർശനം നൽകുന്നത്. Looks like that's one main entrance in the Hiranyakashipu palace. Okay. हिरण्यकशिपु मैडम ब्रह्मदेव से 4 वर लेता. क्या कहता? सुबह नहीं मार डालना, रात नहीं मार डालना, आदमी नहीं मार डालना, जानवर नहीं मार डालना, अंदर नहीं मार डालना, बाहर नहीं मार डालना, स्काई में नहीं मार डालना, भूमि के ऊपर नहीं मार डालना. 4 वर लेने के बाद हिरण्यकशिपु भूमि के ऊपर सकल देवतु हिरण्यकशिपु तो डर हो जाता. हो जाने के बाद तो उसका बेटा रूप में भक्त प्रहलाद जन्म हो जाता. जन्म हो जाने के बाद भक्त प्रहलादन वैष्णव नामस्मरण बोलता. हिरण्यकशिपु ओम नमः शिवाय. पहले मैडम हिरण्यकशिपु हिरण्याक्ष वैष्णव भक्त मैडम. तो वैष्णव भक्त अजया विजया द्वारपालक है ना, वो ऋषि का ने सी शाप लेने के बाद 3 जन्म हिरण्यकशिपु हिरण्याक्ष. पहले जन्म रावणासुर कुंभकर्ण. पहले श्री कृष्ण द्वापर युग में एक अवतार होता मैडम. ये समय में हिरण्यकशिपु ओम नमः शिवाय नामस्मरण बोलता. भक्त प्रहलादन ओम नमो नारायण. कितने बार बोला तो भी भक्त प्रहलाद सुनता नहीं मैडम. वो ओम नमो नारायण बोलता. कितने बार बोला तो भी सुनता नहीं. तो माउंटेन के ऊपर से नीचे डालता, सांप से काट करता, आग में डालता, समुद्र में डालता. कैसा करा तो भी भक्त प्रहलाद ओम नमो नारायण नामस्मरण बोल को बाहर करता. पहले पूछता मैडम तुम्हारा भगवान किधर है. तो प्रार्थना करता है तुम्हारा भगवान किधर है, उधर है, किधर का कतो एक स्तंभ दिखा को स्तंभ को फोड़ता मैडम. तो फोड़ने के बाद नरसिम्हा भगवान कोटि सूर्य कांत अग्नि रूप में बाहर का आने के बाद उसका रूप को दर्जा को उधर से हिरण्यकशिपु दौड़ता मैडम. दौड़ने के बाद शुक्राचार्य का पाँव का ऊपर पड़ता. कौन की एक रूप मुझे मार डालने का या उसका आने से मुझे क्या तो भी विमुक्ति है तो पूछता मैडम. पूछने के बाद शुक्राचार्य एक बात बोलता. क्या बोलता तो मेरा पाँव का ऊपर कैसा आँख को पड़ा तो उसका पाँव का ऊपर पड़ को तो ओम नमो नारायण मंत्र बोल ये छोड़ डालता है. तो मैं वो मंत्र नहीं बोलता, मार डाला तो भी क्या परवाह नहीं. तो उधर से जाता मैं. जाने का बाद वो नरसिम्हा भगवान स्तंभ से बाहर आने का बाद फर्स्ट भूमि का ऊपर पाँव रखने का प्लेस भार्गव नरसिम्हा. कल जाया ना तुम्हें. भार्गव नरसिम्हा का पाँव रखने का बाद उधर हिरण्यकशिपु के साथ वेद करता. कब आता मार डालने को. उधर दिखाता नहीं मैडम. दिखाता नहीं का तो अहोबिल उग्र नरसिम्हन पहले फर्स्ट दर्शन किया ना मैं हमें. उधर दिखाता मैडम हिरण्यकशिपु. उधर से पाँव सिर पकड़ को इधर को ले का को ये टोटल हिरण्यकशिपु पैलेस में वासुपड़ी, हमारा घर में वासुपड़ी है ना, वासुपड़ी मेले गर्दन पीठम का ऊपर बैठ को 8 हाथ से मार डालता. 2 हाथ से शंकु चक्र रहता, 2 हाथ से सिर पाव पकड़ता, 2 हाथ से वक्षस्थल ओपन करता, 2 हाथ से इंटरस्टेट पेगु माला कर. इधर देखो मैडम 5 विग्रह रहता अंदर. लेफ्ट साइड से फर्स्ट वन स्तंभ से बाहर का था मैडम. 4 हाथ से बाहर का था. 2 हाथ से शंकु चक्र होता, 2 हाथ से स्तंभ ओपन करने का फर्स्ट विग्रह है. एक साइड भक्त प्रहलादन, एक साइड
हिरण्यकशिपु रहता मेरा। सेकंड विग्रह हिरण्यकशिपु मार डालने का, 8 हाथ से मार डालता बोला ना, वो हाथ मार डालने का। थर्ड वन हिरण्यकशिपु नरसिम्हा भगवान का द्वंद्व युद्ध रेसलिंग। फोर्थ वन शुक्राचार्य असुरा गुरु, इधर हिरण्यकशिपु मार डालने का विटनेस शुक्राचार्य मेरा इधर। फिफ्थ वन श्री महाविष्णु, हिरण्यकशिपु को मार डालने के बाद नरसिम्हा भगवान उग्र रूप में रहता ना मैडम, वो उग्र रूप से बाहर आने के बाद सकल देवत को भक्त प्रहलादन को शांत रूप में श्री महाविष्णु अवतार में दर्शन देता है। इधर नरसिम्हा भगवान हिरण्यकशिपु को मार डालने का टाइम में आग रूप में रहता है मैडम, आग रूप में रहता है ना, कहते ज्वाला नरसिम्हन बोलता। 8 हाथ रहता ना, अष्टबाहु ज्वालामुखी नरसिम्हन बोलता है। ये नरसिम्हा भगवान कुछ ग्रह का अधिपति चवाई। ये नरसिम्हा भगवान को दर्शन करा तो साक्षात वैकुंठम में श्री महाविष्णु दर्शन करने का प्राप्त हो जाता मेरा। ये नरसिम्हा भगवान क्या तो भी हमें प्रार्थना करा तो पक्का शुरू हो जाता मेरा। ये नरसिम्हा 100% गारंटी हो जाने के बाद पहले इधर का को दर्शन करना। ये मैडम नरसिम्हा भगवान का स्टोरी। यूट्यूब में रखा तो क्या चाहते नहीं। ഇത് ഉഗ്രസ്തംഭത്തിലേക്ക് പോകുന്ന വഴിയാണ്. ഇതെല്ലാം കഴിഞ്ഞ് ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരണമെങ്കിൽ ഭവനാശിനി പുഴയുടെ ഉത്ഭവസ്ഥാനം എന്ന് കണക്കാക്കപ്പെടുന്ന മലമുകളിൽ നിന്ന് വരുന്ന ജലസ്രോതസ്സിന് കീഴിൽ നനഞ്ഞു വേണം ക്ഷേത്രത്തിന്റെ അകത്ത് കയറുവാൻ. ഈ കൊട്ടാരവാതിക്കൽ വെച്ച് ഹിരണ്യകശിപുവിനെ വധിക്കുന്ന രൂപത്തിലാണ് ഇവിടെ ദർശനം. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ കാവൽക്കാരൻ നവഗ്രഹത്തിലെ കുജനാണ്. ഈ ക്ഷേത്രം പണ്ട് ഹിരണ്യകശിപുവിന്റെ കൊട്ടാരമായിരുന്നു. ഇത് ഹിരണ്യവധത്തിന് ശേഷം കൈകഴുകിയ ചെറിയ നീരുറവയിലെ ജലമാണ്. അതിനെ രക്തകുണ്ഡമെന്ന് അറിയപ്പെടുന്നു. ഈ നീരുറവയിലെ ജലം രക്തനിറത്തിൽ കാണപ്പെടുന്നത് ഒരു അത്ഭുതം തന്നെയാണ്. ഇവിടെ നിന്ന് നോക്കിയാൽ കൊട്ടാരത്തിലെ തൂണ് രണ്ടായി പിളർന്നു നിൽക്കുന്ന രീതിയിലുള്ള ഉഗ്രസ്തംഭവും വെള്ളച്ചാട്ടവും കാണാം. വെയിലുണ്ടെങ്കിലും പെട്ടെന്ന് ഫോഗ് വന്ന് നിറയും. ലാസ്റ്റ് പോയിന്റ് ഫ്ലാഗ് ഈസ് ദേർ. ഈ കൊട്ടാരവാതിക്കൽ വെച്ച് ഹിരണ്യകശിപുവിനെ വധിക്കുന്ന രൂപത്തിലാണ് ഇവിടെ ദർശനം. വീണ്ടും മലമുകളിൽ നിന്നു വരുന്ന വെള്ളച്ചാട്ടത്തിന് കീഴെ നനഞ്ഞ് ഞങ്ങൾ ഉഗ്രസ്തംഭം കാണാൻ പോയി. ഇതിലേ കൂടിയാണ് ഉഗ്രസ്തംഭത്തിലേക്കുള്ള വഴി.
ഹിരണ്യകശിപു കോപമടക്കാനാവാതെ ഗദ കൊണ്ട് സ്തംഭം തകർത്തു. ആ സ്തംഭത്തിൽ നിന്ന് ഉഗ്രരൂപിയായ നരസിംഹസ്വാമി പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. ആ സ്തംഭമാണ് ഈ ഉഗ്രസ്തംഭം. ഈ മലനിരകൾ കണ്ടാൽ ഗരുഡന്റെ ചിറകുപോലെയുണ്ടെന്നാണ് ഇവിടെയുള്ളവർ പറയുന്നത്. ബാക്കി അടുത്ത വീഡിയോയിൽ.